आणि खरं म्हणजे महादजी बाबांनी तलवार चालवली आणि लेखनी मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, ते कवी होते, लेखक होते, गळ्यात तुळशीची माळ घालायचे, काय काय म्हणजे एक विविध रूप त्यांची आपण वाचतो. आणि ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला. तो हातामध्ये वीणा घेऊन भजनही गात असत. त्याने अनेक कविता अभंग सुद्धा लिहिले. त्यातल्याच एका पुस्तकाचं आज इथे प्रकाशन देखील झालं. मराठा इतिहासातील महादजी शिंदे यांची तेजस्वी गाथा फक्त पुस्तकामध्ये राहणार नाही, तर नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजेत. आणि म्हणून उद्या महादजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे. आणि मी पवारसाहेब, ज्योतिरादित्यजी, आम्ही आमच्या सरकारच्या शालेय शिक्षण विभागामध्ये देखील महादजी शिंदेंच्या बद्दल आपण धडा त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तशा प्रकारच्या सूचना देखील मी देईन. कारण एवढं मोठं कर्तृत्व आहे, ते लोकांसमोर, जगासमोर गेलं पाहिजे.